आज आम्ही सकाळी सकाळी खिचडी विकणार आहे. यातून बघूया आपल्याला किती प्रॉफिट होतो. सकाळी 5:30लाच आम्ही खिचडी बनवायला चालू केलं होतं. खिचडी बनवायच्या आधीच कस्टमर येऊन थांबले होते. तर मित्रांनो इथं आपली खिचडी तयार होतीये. हो आपण आता किती 30 किलो तांदूळ टाकले? 30 किलो तांदूळ टाकले. गोलम तांदूळ आहे, छान तारा. आपण कमी रेट मध्ये 10 रुपये दराने देतो. 10 रुपये प्लेट. म्हणजे गोरगरीब एमआयडीसी मध्ये असल्यामुळं 20 रुपयामध्ये मजुराचे पोट भरते. त्या हिशोबाने आपण नफा ना तोटा 10 रुपये. हा याच्यावर आधारित आपण बिझनेस. 7 वाजेपर्यंत आमची खिचडी तयार झाली. सुरुवातीला तर कंटिन्यू तुफान गर्दी होती आणि या गर्दीमध्येच आम्ही 8 वाजेपर्यंत 150 पेक्षा जास्त प्लेट्स विकल्या होत्या. काही लोक इथंच खात होते तर काही पार्सल नेत होते. कंपनीमध्ये जाणारे लोक सुद्धा डब्यामध्ये खिचडी घेऊन जात होते. साडे 11 वाजेपर्यंत आमचं खिचडीचं बघून संपलं होतं आणि यात आम्ही 450 प्लेट्स खिचडी विकली. आमच्या एका खिचडी प्लेटची किंमत होती फक्त 10 रुपये. या हिशोबाने आम्ही 4,500 रुपयाची खिचडी विकली आणि ही खिचडी बनवण्यासाठी आम्हाला खर्च 450 प्लेटा विकल्या. म्हणजे काय 4,500 प्लेट म्हणजे आपले 4,500 रुपये तयार झाले. 2700 रुपये खर्च आला आपल्याला 1800 रुपये उरले. 800 रुपये प्रॉफिट आले. एमआयडीसी मध्ये आपल्या तरुणांनी नोकऱ्या न करता जास्तीत जास्त मराठी तरुणांनी व्यवसायात उतरलं पाहिजे. आणि व्यवसायात उतरताना वेळ आणि ग्राहकांना सर्व्हिस हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही धंद्यात किती हे भांडवल लागलं याला काही अर्थ नाही. तुम्ही कसं वेळ देता, जास्तीत जास्त वेळ धंद्यात द्यावं लागते आणि काउंटरवर बसावं लागते. गिराईक घेऊन आपलं दुकान वेळ म्हणजे वेळ. माझं दुकान आज 10 वर्षापासून पहाटे 4ला म्हणजे 4लाच उघडते. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, वादळ असो, त्याचं काही घेणं नाही आपल्याला. आपलं टाइमला म्हणजे टाइमलाच उघडणार आणि संध्याकाळी 10ला बंद होणार. गिराईक म्हणजे लांबून संभाजीनगरात येतात किंवा एमआयडीच्या इतर ठिकाणाहून असे नाही येतात की यांचं दुकान हा नेहमी उघडा असते आणि ते तिथली भेटतील. हे गिरायकाला 100% माहिती आहे आणि आपण देतो. आपण देतो. फक्त 10 रुपयाला दादा खिचडी देतात. त्यांचं एक खरंच कौतुक करण्यासारखंच आहे का फक्त 10